मुळे महाराजांनी समाधी घेण्याची सूचना आधीच बाळूमामांना दिली आणि आपल्या कामाची विभागणी आपल्या दोघात केली. जे मल्हार जे बाळूमामा. मुळे महाराज आता थकत चालले होते. ते नकळत बाळूमामांना म्हणाले की बाळू, मी आता थकत चाललोय. हा गारगुटीचा महादेव काय मला सोडायचा नाही बघ. त्यावेळी महाराजांचा मुक्काम गारगुटीच्या महादेवाच्या मंदिरात राहील. महाराजांनी आपल्या कामाची विभागणी आपल्या शिष्यात केली. महाराज म्हणाले, बाळू, तू बघ लोकांचे, मी बघतो देवांचे. म्हणजे मुळे महाराजांच्यात 33 कोटी देवांचे पाहण्याचे सामर्थ्य होते. यावरून भक्तांनी फक्त कल्पना करावी की त्यांचं सामर्थ्य किती होतं. मुळे महाराजांनी नकळत बाळूमामांना सूचना दिली की मी वेदगंगेच्या काठी गारगुटीतच समाधी घेणार आहे. पुढच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत मुळे महाराजांनी ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी बाळूमामांचे काय हाल होत होते, ते कसं तळमळत होते. त्यांनी 3 दिवस अन्नाला स्पर्श सुद्धा केला नाही. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. मी तुमच्यासोबत आहे दत्ताजी गोळे, आपला लाडका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. जय बाळूमामा.